नाशिकला तीर्थक्षेत्र दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहे। प्रशासन सरकारला या संदर्भातला प्रस्ताव पाठवणार आहे। धार्मिक पर्यटन वाढीसाठी तीर्थक्षेत्र दर्जा महत्त्वाचा आहे। काही दिवसांपूर्वीच त्र्यंबकेश्वरला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला होता, तर आता नाशिकलाही तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी होते आणि या संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात येणार आहे। काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वरला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला होता। अशीच मंदिरं, तीर्थस्थानं हे नाशिकमध्ये सुद्धा आहे, त्यामुळे नाशिकला तीर्थस्थळाचा दर्जा मिळावा अशी मागणी होऊ लागलेली आहे आणि त्यासाठीचे प्रयत्नही सुरू झालेले आहे। नाशिकला तीर्थक्षेत्र दर्जा मिळवण्यासाठीचे प्रयत्न, याचा प्रस्तावही राज्य सरकारला पाठवण्यात येणार आहे। प्रशासनाकडून हा प्रस्ताव सरकारला पाठवण्यात येईल। यासाठी आम्ही आता एक प्रस्ताव तयार करून शासनाला पाठवून देऊ। जसा त्र्यंबकेश्वर आहे, भीमाशंकर आहे, पंढरपूर आहे, तसा आपण इथे पण एक प्रस्ताव पाठवून देऊ शासनाला। त्याची तयारी सुरू करतोय। पण त्याचा नाशिकसाठी काय फायदा होईल? आपला हे रामकाल पथ जे आहे, हा प्रोजेक्ट थोडा तरी जर पाहिला तर म्हणजे 100 कोटीचा आहे, परंतु आपला डिटेल मास्टर प्लॅन जे आहे ते अजून त्याच्यापेक्षा मोठा होऊ शकतो। मग त्या धर्तीवर आम्ही याच्यावर काम करू की अजून जास्त एरियामध्ये याचा कसा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं काम म्हणजे आपण करू शकतो।